सलग चौथ्या दिवशी पावसानं चांगलीच उघडीप दिल्यानं पंचगंगेची पाणी पातळी कमी होतीये। गुरुवारी सायंकाळी 7 वाजता पंचगंगेची पाणी पातळी 26 फूट 3 इंच होती। आज सायंकाळी 7 वाजता पंचगंगेची पाणी पातळी 20 फूट 6 इंच झाली आहे। गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी 4.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। गगनबावडा तालुक्यात धुवाधार म्हणजे 86.8 मिलीमीटर पाऊस झालाय, पण अन्य कोणत्याही तालुक्यात 4 मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस झाला नाही। पण राधानगरी धरणातील पाणीसाठा 90% झाला असून जिल्ह्यातील 20 बंधारे पाण्याखाली आहेत। या वर्षीच्या पावसाळ्यात पंचगंगेची पाणी पातळी शेअर बाजारासारखी झाली आहे। मुसळधार पाऊस होतो आणि पंचगंगा 30 फुटावर जाते। त्यानंतर 4-5 दिवस पाऊस विश्रांती घेतो आणि पाणी पातळी 20 फुटापर्यंत येते। असा प्रकार यावर्षी आत्तापर्यंत 3 वेळा झालाय। गेले 4 दिवस कोल्हापूर जिल्ह्यात पावसानं आराम केलाय। त्यामुळे 34 फुटावर गेलेली पंचगंगेची पाणी पातळी आज 20 फूट 6 इंचावर आली आहे। जिल्ह्यातील 20 बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत। आज दिवसभर एखाद दुसरी पावसाची सर आणि बराच वेळ ऊन असंच वातावरण होतं। पावसाचा जोर कमी झाल्यानं हवेतील उष्मा वाढलाय। दुसरीकडे राधानगरीसह जिल्ह्यातील सर्वच धरणातील पाणीसाठा मात्र वाढतोय। राधानगरी धरणात 90% पाणीसाठा झाला असून स्वयंचलित दरवाजांपर्यंत पाणी पातळी आली आहे। गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 4.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पण गगनबावडा वगळता कोणत्याही तालुक्यात फारसा पाऊस झाला नाही। दरम्यान उद्यापासून पुढील 3 दिवस कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी विजांचा कडकडाट होण्याची सुद्धा शक्यता आहे।